कोलकाता घटनेनंतर वैद्यकीय क्षेत्रातील महिलांच्या असलेल्या असुरक्षिततेच्या भावनेतून महिला परिचारिकांच्या सुरक्षेसाठी थेट त्यांना मिरची पुडाचे वाटप करून या घटनेचा अनोखा निषेध नंदुरबार जिल्हा सामान्य रुग्णालयात करण्यात आला आहे. कोणीही छेड काढल्यास मिरची पुडचा वापर करा असा संदेश देत जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर वर्षा लहाडे यांनी परिचारिकांना मिरची पुडचे वाटप केले आहे. कोलकाता येथे महिला डॉक्टर सोबत झालेल्या अमानुष घटनेचा निषेध करण्यासाठी आज नंदुरबार जिल्हा सामान्य रुग्णालयात कॅन्डल मार्चचे आयोजन करण्यात आले होते. या कॅन्डल मार्चमध्ये जिल्हा सामान्य रुग्णालयातील परिचारिका, अधिपरिचारिका, महिला वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. नंदुरबार जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कॅम्पसमध्ये निघालेल्या या मोर्चात कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत कोलकाता घटनेतील पीडिताला श्रद्धांजली अर्पण केली. या मोर्चात जिल्हा सामान्य रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय, नर्सिंग कॉलेजसह परिसरातील सर्व महिला भगिनी उपस्थित होत्या. सलाउद्दीन लोहार, प्रश्नचिन्ह न्यूज, शहादा. आज जिल्हा रुग्णालय नंदुरबार आणि स्टाफ नर्सेस इथल्या सगळे कर्मचारी यांनी हा जो निषेध मोर्चा जो केलेला आहे किंवा शांततेनं मूक मोर्चा केलेला आहे, ह्या बाबतीत मला असं सांगायचं आहे की कलकत्त्यामध्ये झालेल्या मेडिकल कॉलेजच्या स्टुडंट्सवरचे जे अतिशय अमानुष असे कृत्य आहे किंवा अत्याचार एका बाहेरच्या माणसांनी किंवा तिथल्याही जो संगनमतानं जो केलेला आहे तो अत्याचार अतिशय अमानुष आहे. ती मुलगी 36 तास ड्युटी करून झोपलेली असताना काही नराधमांनी तिच्यावरती जो अमानुष अत्याचार, बलात्कार करून तिचा खून केलेला आहे. या बाबतीत आम्ही सर्व तीव्र निषेध व्यक्त करत आहोत. आज भारतामध्ये सर्व मेडिकल कॉलेज असो, सर्व संघटना असो, एकत्रित येऊन कलकत्त्याच्या ह्या प्रकरणाला निषेध व्यक्त करीत आहे. आम्हीही त्याच्यात सहभागी आहोत आणि आम्ही हा निषेध आज इथे सर्वजणांनी, वुमन्स हॉस्पिटल असो, जिल्हा रुग्णालय असो व मेडिकल कॉलेज, नर्सिंग कॉलेज सर्वांनी मिळून हा व्यक्त केलेला आहे. इथे सर्वांची, सगळ्यांच्या मनामध्ये संतापाची प्रचंड लाट आहे आणि हे आम्ही आमच्या प्रिमायसेसमध्ये होऊ देणार नाही. यासाठी आज मी सर्व नर्सिंग स्टुडंट्सला मिरचीची पाकिटं, अतिशय सोपं हत्यार आहे, पण आज आम्ही त्याचं डिस्ट्रीब्युशन करणार आहोत. कारण एक छोटंसं प्रसंग जरी तिच्यावर आला तरी तिने त्याचा उपयोग केला पाहिजे आणि स्वतःचं संरक्षण स्वतःच केलं पाहिजे. समाजाकडून आम्ही खूप काही मागत नाही आहोत. आम्ही आता आमच्या स्वतःच्या संरक्षणासाठी तत्पर आहोत आणि तत्पर राहू. धन्यवाद.